बंदी कारागृहात दाखल झाल्यानंतर त्याचा बाहेरील जगाशी व नातेवाईक यांच्याशी संपर्क तुटून जातो। बंद्यांच्या नातेवाईकांसोबत संपर्क साधता यावा यासाठी बुलढाणा कारागृहामार्फत नातेवाईक व वकील यांना व्हर्च्युअल पद्धतीने घरूनच मोबाईलचा वापर करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घरबसल्या भेट घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। या ई-मुलाखत सुविधेचा लाभ बुलढाणा जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या बंद्यांच्या नातेवाईकांनी तसेच वकिलांनी घ्यावा असे आवाहन बुलढाणा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संदीप भुतेकर यांनी केले आहे। कारागृहात दाखल झालेल्या बंद्यांसाठी त्यांच्या नातेवाईकांसोबत संपर्क साधण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात। त्यापैकीच एक म्हणजे मुलाखत सुविधा। यामध्ये बंद्यांचे नातेवाईक व वकील यांना कारागृहात प्रत्यक्ष मुलाखत घेता येते। आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कारागृह विभागाने सुद्धा माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कारागृहात बंद्यांचे नातेवाईक व वकील यांना व्हर्च्युअल पद्धतीने घरूनच मोबाईलचा वापर करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। बुलढाणा जिल्हा कारागृहातील बंद्यांना त्यांचे नातेवाईक व वकील यांच्याकरिता भेटीसाठी कारागृहात 2 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संच उपलब्ध असून आवश्यकतेनुसार VC संचाची संख्या ही वाढवण्यात येणार आहे। बुलढाणा जिल्हा कारागृहातील बंद्यांना त्यांचे नातेवाईक व वकील यांच्याकरिता भेटीसाठी कारागृहात 2 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संच सुद्धा उपलब्ध आहेत। VC मुलाखतीमुळे बंद्यांचे नातेवाईक व वकील यांचे वेळ, श्रम व पैशाची बचत होणार आहे। आजारी व वयस्कर नातेवाईक तसेच लहान मुले यांना प्रत्यक्ष मुलाखतीस येण्याची दगदग न होता घरबसल्या मुलाखत घेणे शक्य होईल। जिल्हा परराज्यातील किंवा विदेशातील नातेवाईक यांना घरून मुलाखत घेता येत असल्यामुळे त्यांचा होणारा त्रास हा कमी होणार आहे। तसेच प्रत्यक्ष कारागृहात मुलाखतीकरिता येणारे नातेवाईक व वकील यांची संख्या कमी होऊन प्रशासनाला मदत होणार आहे। ई-मुलाखत सुविधेचा जास्तीत जास्त वापर व्हावा याकरिता कारागृह प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे। यासाठी कारागृह परिसरात व मुलाखत नाव नोंदणी कक्षाजवळ माहिती फलक लावण्यात आले आहेत। कारागृह अधीक्षकांच्या साप्ताहिक संचार फेरी दरम्यान सुद्धा बंद्यांना सदर सुविधेची माहिती देऊन नातेवाईक व वकिलांसोबत संवाद साधण्याची प्रेरित करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। कारागृह विभागामध्ये बंद्यांच्या सोयी सुविधेसाठी बऱ्याच योजना राबवण्यात येतात। त्या योजनांपैकी एक भाग म्हणून ई-मुलाखत सेवा बंद्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे। कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक माननीय प्रशांत बुर्डे सर, कारागृहाचे HQ DIG माननीय जालिंदर सुपेकर सर, कारागृहाच्या नागपूर विभागाचे DIG माननीय स्वाती साठे मॅडम यांच्या अथक प्रयत्नाने आज कारागृहातील सर्व बंदी महाराष्ट्र राज्यातील सर्व बंद्यांसाठी ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे। याचा टक्का पाहिजे तेवढा नसल्याने बंद्यांच्या नातेवाईकांमध्ये अवेअरनेस यावा या दृष्टिकोनातून मी आपल्या माध्यमातून बंद्यांच्या नातेवाईकांना असं आवाहन करतो की त्यांनी ई सुविधेचा पुरेपूर लाभ घ्यावा। बुलढाणा जिल्हा कारागृहामध्ये बंद्यांच्या ई मुलाखत सुविधेसाठी 2 युनिट कार्यरत असून पर्यायी आपण युनिट वाढवायचे आहेत आपल्याला। त्यानंतर बंद्यांच्या वकिलांना सुद्धा ही सुविधा फार मोलाची आहे। त्यांनी त्यांच्या कार्यालयात बसून बंद्यांची भेट ते घेऊ शकतात। कारागृहात ऊन, वारा, पाऊस यांची तमा बाळगता आपण इथे घरी बसून आपल्या बंद्यांची भेट घेऊ शकता। त्यामुळे आपला श्रम, वेळ, पैसा हे बचत होणार आहे आणि कारागृहात प्रशासनावर जो ताण निर्माण होतो हा ताणही कमी होणार आहे। म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून मी बंद्यांच्या नातेवाईकांना असं आवाहन करतो की त्यांनी ई सुविधेचा पुरेपूर लाभ घ्यावा। नोंदणीसाठी प्रक्रिया कशा पद्धतीने? NPIP नावाचे जे पोर्टल शासनातर्फे कार्यान्वित करण्यात आलेले, कारागृह विभागामार्फत कार्यान्वित करण्यात आले आहे, त्यामार्फत बंद्यांच्या नातेवाईकांनी त्याच्यावर नाव नोंदणी करायची आहे। नाव नोंदणीनंतर त्यांचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल। रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक OTP क्रमांक जाईल। तो OTP क्रमांक त्यांनी सबमिट करायचा आहे आणि त्यांना त्यानुसार आम्ही कारागृहामार्फत त्यांना वेळ आणि दिनांक देऊ आणि त्यानंतर बंद्यांची मुलाखत प्रक्रिया ही पार पाडली जाईल।